महाविकास आघाडीला मिळालेला कौल योग्य होता, त्यावेळेला जनता योग्य होती, त्यावेळेला निवडणूक आयोग योग्य होता, त्यावेळेला ईव्हीएम योग्य होती। परंतु याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीला घरी बसून देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीला जनतेनं कौल दिला आणि महायुतीचे जास्त आमदार निवडून आले, त्यानंतर लगेच तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बोट मोडायला लागला। याला नाचता येईना आणि अंगण वाकडं अशी म्हण आहे। संजय राऊत ही म्हण महाविकास आघाडीला, उभाटा गटाला आणि तुम्हाला लागू होते। ज्या वेळेला लोकसभेमध्ये जनतेनं तुमच्या बाजूने कौल दिला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 30 जागी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लागली, खासदार म्हणून तुम्ही निवडून आला, त्यावेळेला ईव्हीएम योग्य होतं का? त्यावेळेला निवडणूक आयोग योग्य होतं का? त्यावेळेला मतदार याद्या योग्य होत्या का? त्यावेळेला सगळं काही ओके। त्यावेळेला तुम्ही एकही हरकत घेतली नाही, ऑब्जेक्शन घेतलं नाही, साधा प्रश्न देखील उपस्थित केला नाही। परंतु जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो, पुन्हा लोकांचे आशीर्वाद मागतो, जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देते आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून येतात आणि भाजप निवडून आले की मग मात्र तुम्ही बोट मोडायला लागतात। आपलं कर्तृत्व नाकारलं, आपल्याला घरी बसवण्याचं काम जनतेनं केलं, हे मोठे मनानं स्वीकारा। हे मोठेपण संजय राऊतांनी दाखवलं पाहिजे की जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, जनतेनं तुम्हाला घरी बसवलेलं आहे। लोकसभेला जनतेनं जेव्हा आम्हाला नाकारलं तेव्हा आम्ही निकाल आनंदानं स्वीकारला, पुन्हा लोकांमध्ये गेलो आणि भारतीय जनता पार्टी महायुतीनं जनतेची कामं केली, लोकांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं। आम्ही तुमच्यासारखं रडत बसलो नाही, पुन्हा लढलो आणि उभं राहिलो। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा जनतेमध्ये जा, रडत बसू नका, लढा। लढल्यानंतर विजय नक्की मिळतो। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढले, लोकांमध्ये गेले, म्हणून भारतीय जनता पार्टी विजयी झाली। ईव्हीएमच्या कृपेमुळे कुणीही विजयी होत नाही। जर का ईव्हीएमच्या कृपेमुळे विजय मिळाला असता तर लोकसभेला तुमच्या 30 जागा आल्या नसत्या। संजय राऊत सातत्यानं रडगाणं गाण्याचं काम करतायत। जेव्हा सुप्रीम कोर्टानं एखादा निर्णय उभाटा गटाच्या बाजूने दिला जातो, संजय राऊत यांच्या बाजूने दिला जातो, तेव्हा सुप्रीम कोर्ट योग्य असतं, तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल यांना काहीही शंका नसते। परंतु तोच निर्णय मेरिटच्या आधारावर न्यायाच्या बाजूने दिला की भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आला, तर लगेच संजय राऊत निवडणूक आयोगावर शंका घेतात, सुप्रीम कोर्टावर शंका घेतायत। संजय राऊत यांचा इथल्या संविधानावर विश्वास नाहीये। सुप्रीम कोर्टावर शंका घेणं म्हणजे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांवर शंका घेणं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही संविधानावर, सुप्रीम कोर्टावर शंका घेत असाल तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही। तुम्ही सातत्यानं संस्थांचा अपमान करतायत, तुम्ही सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करतायत, तुम्ही सातत्यानं निवडणूक आयोगाचा अपमान करतायत आणि तुम्ही सातत्यानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला घटना दिली त्या घटनेचा अपमान करतायत। आणि तुम्ही अशा पद्धतीनं जर का घटनेचा अपमान केला, तुम्ही अशा पद्धतीनं न्यायालयाचा अपमान केला तर जनता निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खरं तर पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्याचं कुणीही समर्थन करत नाही। विचाराची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे। जोपर्यंत आपण विचाराची लढाई विचारांनी लढतो, मुद्द्याची लढाई मुद्द्यांनी लढतो, हेच लोकशाहीला अभिप्रेत आहे। विचारांची लढाई आणि मुद्द्यांची लढाई ही कधीही गुद्द्यावर जाता कामा नये। पुण्यामध्ये हनुमंत पवार यांच्याबरोबर जो प्रकार घडला त्याचं भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन करत नाही। भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। परंतु या सगळ्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खात्यांनी या संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतलेला आहे। राहिला प्रश्न रोहित पवार राजधर्माची आठवण करून देत आहेत। मला रोहित पवारांना एवढंच विचारायचं आहे,
जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना तुम्ही उचलून आत टाकलं होतं. एवढंच काय, ज्या पत्रकारितेला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकारांना कोविडच्या काळामध्ये घरामध्ये उचलून तुम्ही कोविडच्या काळामध्ये अटक केली होती, त्यांना तुरुंगात टाकलं होतं. तेव्हा रोहित पवार तुमचा राजधर्म कुठे गेला होता? ज्या वेळेला एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यांचा उभाटा गटाच्या लोकांनी डोळा फोडला होता, तेव्हा रोहित पवार तुमचा राजधर्म कुठे गेला होता? केतकी चितळे नावाच्या एका ताईंनी जेव्हा शरद पवारांबद्दल चुकीचं विधान केलं होतं तेव्हा त्या केतकी चितळे यांच्यावर शाईफेक केली होती, तेव्हा रोहित पवार यांचा राजधर्म कुठे गेला होता? सर्वसामान्य लोकांना जेव्हा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्रास देत होते तेव्हा रोहित पवार यांचा राजधर्म कुठे गेला होता? आणि जेव्हा कंगना राणावत यांचं घर तोडलं आणि सामनामध्ये उखाड दिया अशा पद्धतीची हेडलाईन छापली होती तेव्हा रोहित पवार यांना राजधर्म आठवला नव्हता का? राजधर्म रोहित पवारांनी भारतीय जनता पार्टीला शिकवू नये. आम्ही अशा पद्धतीच्या मारहाणीचं समर्थन करत नाही. लोकशाहीमध्ये मुद्द्याची लढाई ही मुद्द्यानेच लढली पाहिजे. मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येता कामा नये. परंतु महाविकास आघाडीनं भारतीय जनता पार्टीला राजधर्म शिकू नये. तुमच्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधामध्ये खटले दाखल केले होते, त्यांना मारहाण केली होती, तुरुंगात डांबलं होतं, हे महाराष्ट्राने बघितलंय. आज ज्या पद्धतीनं हनुमंत पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये पोलीस कारवाई करत आहेत. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांना ताब्यात घेण्याचं काम देखील पोलिसांकडनं सुरू आहे. संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीकडे हिंदू मुस्लिम करण्याचं काही कारण नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूल मंत्रावर भारतीय जनता पार्टी काम करते. हिंदू मुस्लिम कोण करतंय हे महाराष्ट्रानं बघितलंय. संजय राऊत, तुम्ही मतांसाठी हिंदू मुस्लिम केलं. तुम्ही मतांसाठी उभाटा गटाला काँग्रेसच्या चरणावर अर्पण केलं आणि स्वतः जनाब म्हणून स्वतः घेतायत. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणण्याचं पाप संजय राऊत आणि उभाटा गट तुम्ही केलं. याला हिंदू मुस्लिमकरण म्हणतात. जेव्हा नमाज स्पर्धा, अजान पठाण स्पर्धा अशा घेतल्या जातात तेव्हा त्याला हिंदू मुस्लिमीकरण म्हणतात. आणि तुम्ही फक्त मुस्लिम मतं आपल्याला मिळावीत म्हणून टिपू सुलतानचा विरोध केला नाही, टिपू सुलतानच्या विरोधात चकार शब्द काढला नाही, याला हिंदू मुस्लिमकरण म्हणतात. आणि संजय राऊत, तुम्ही सातत्यानं हिंदू मुस्लिम करून समाजामध्ये तेढ वाढवण्याचं काम केलंय. मुस्लिम समाजाचं लांगुलचालन करून त्यांची मतं आपल्याला मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंना देखील तुम्ही जनाब करून टाकलं. स्वतः तर संजय राऊत जनाब झालेच आहेत, कारण त्यांना राज्यसभेची खासदारकी हवी. खरं तर माननीय उद्धवजी ठाकरे यांना एवढंच सांगायचंय की जीव जाईल इथपर्यंत बदनामी करू नका असं म्हणण्यापूर्वी उद्धवजी ठाकरे, तुम्हीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा पद्धतीचं वक्तव्य करून धमकी देण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रानं बघितला. जाहीर भाषणामध्ये तुम्ही देवेंद्रजींना आव्हान दिलं होतं, एकतर तू राहशील किंवा मी राहील. परंतु महाराष्ट्रात देशामध्ये लोकशाहीचं राज्य आहे. इथं अशा पद्धतीनं कुणीही कुणाला संपू शकत नाही. आणि म्हणून जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिले आणि तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलं. त्यामुळं अशा पद्धतीनं जीव जाण्याच्या भाषा, तू राहील किंवा मी राहीलच्या भाषा ह्या उद्धवजी ठाकरे तुम्ही स्वतः केल्या होत्या. हे जरा लक्षात ठेवा. जनता विसरलेली नाही. जनतेनं तुमची धमकी बघितली आणि तुमच्या धमकीला जनतेनं भीक घातली नाही. आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पुन्हा एकदा निवडून दिलं आणि देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. अजित पवार, गणेश नाईक, छगन भुजबळ
संजय राऊत, तुम्ही भांडूपच्या नाक्यावर बसून भविष्यवाणी करू नका. जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना संधी दिली नाही. मुख्यमंत्री पदावर बसायची वेळ आल्यानंतर उद्धवजी ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. परंतु त्याच एकनाथजी शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्रीपदी बसवलं, मुख्यमंत्री केलं. उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये ती दानत नव्हती, उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये ती हिंमत नव्हती की ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मोह सोडतील आणि एकनाथजी शिंदेसारख्या कार्यकर्त्यांना किंवा इतर निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री करतील. फक्त ती दानत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. म्हणूनच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले याचा तुम्हाला विसर पडलाय का? देवेंद्रजी फडणवीस त्याच सरकारमध्ये जास्त संख्याबळ असताना उपमुख्यमंत्री झाले होते आणि तुम्ही जेव्हा मंत्रीपद वाटायची वेळ आली तेव्हा अनेक निष्ठावंत ज्येष्ठ आमदारांना डावलून आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद केलं आणि आपल्या ज्येष्ठ आमदारांना घरी बसवण्याचं पाप उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं. तुम्ही आज काय सांगतात की गणेश नाईक आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते, भुजबळ आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते, अजून कोण आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते. अहो, महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे वगळता एकाही दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नसती. मुख्यमंत्रीपद सोडा, साधं मंत्रीपद देण्याचं देखील धारिष्ट किंवा मंत्रीपद देण्याचं औदार्य देखील उद्धवजी ठाकरे यांनी दाखवलं नव्हतं. हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे. संजय राऊतांना फक्त मला विचारायचंय, तुम्ही गणेश नाईक, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायला निघालात, तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावाला आमदार असताना मंत्री करू शकला नाही. कारण उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तुम्ही प्रस्ताव दिला होता की माझ्या भावाला मंत्री करा, परंतु उद्धवजी ठाकरेंनी तुमच्या भावाला देखील मंत्रीपद दिले नाही. तर गणेश नाईक, भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद उद्धवजी कधी करू शकले असते? त्यांनी उभ्या हयातीमध्ये स्वतः वगळता इतर कोणालाही मुख्यमंत्रीपद केलं नसतं. याचमुळं महाराष्ट्राने त्यांना घरी